नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाळी. गुढीपाडवा हा नववर्षाचा उत्सव असल्यामुळे या दिवशी काहीतरी खास पारंपरिक आणि पौष्टिक असं जेवण झालंच पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवायला. आज आपण खूप साधी आणि सोपी अशी व्हेज थाळी बघणार आहे. या थाळीसाठी आपल्याला खूप काही अशा पूर्वतयारीची गरज नाही. फक्त श्रीखंडासाठी आपल्याला दह्याचा चक्का अगोदरच बनवून ठेवायला लागेल. तर आजच्या रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या मी इथे घेतल्या आहेत. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला कोथिंबीर, 1 शिमला मिरची, 3 बटाटे, 3 टोमॅटो, फुलगोबी आणि कांदे लागणार आहेत. सर्व भाज्या आपण कट करून घेऊया आणि आलू उकडून घेऊया. या व्यतिरिक्त मी अर्धा कप फ्रोझन मटर वापरणार आहे. इथे आपल्या सर्व भाज्या कट करून झाल्या आहेत. इथे मी आलू उकडून त्याचे साल काढून घेतले आहे. या व्यतिरिक्त इथे मी कांदा भजींसाठी 1 कांदा लांब कापून घेतला आहे. सर्वात पहिले आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया. वरणासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भातासाठी 1 कप तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. डाळ शिजवण्यासाठी आपण इथे 1 कप पाणी घालूया आणि भातासाठी इथे मी तांदळामध्ये 1.5 कप पाणी घालत आहे. इथे तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. आता आपण कुकरचे डबे एकावर एक ठेवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेऊया. शक्यतो डाळीचा डबा खाली आणि तांदळाचा डबा वरती असं ठेवायचं, म्हणजे डाळ छान मऊ शिजते. कुकर होईपर्यंत आपण भज्यांची तयारी करून घेऊया. कांद्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, हळद आणि लाल तिखट घालायचं, आवडीनुसार बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, पाव कप तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ घालायचं, मिक्स करायचं. जसजसं आपण मिक्स करत जातो तसं कांद्याला पाणी सुटत जातं, त्यामुळे बेसन पीठ घालताना थोडं थोडं करून घालायचं. आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलं होतं. तर इथे आपलं भज्यांसाठी बेसन पीठ भिजवून तयार आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया. भज्यांचं बॅटर छान सेट होते तोवर आपण पुऱ्यांसाठी कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पाव कप रवा घालायचा. रवा घातल्यामुळे पुरी छान फुगते आणि बराच वेळ तशीच राहते. चवीनुसार मीठ घालायचं. 2 चमचे तेल घालूया. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची. पुरीसाठी कणिक मळत असताना ती चपातीपेक्षा थोडी घट्ट ठेवायची, म्हणजे पुऱ्या छान होतात. तर इथे आपली पुरीसाठीची कणिक मळून तयार आहे. कणकेला थोडंसं तेल लावून घेऊया. आता यावर एक प्लेट ठेवून कणिक झाकून ठेवूया, म्हणजे ती छान मुरते. इथे आपलं डाळ आणि भात शिजून तयार आहे. आता आपण डाळ पातळ करून घेऊया. डाळ इथे छान नरम शिजली आहे. डाळीला चमच्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं. ही डाळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. डाळीमध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं.
मिक्स करायचं आणि 1 ते 2 मिनिट डाळ व्यवस्थित लोणवून घ्यायची। डाळीमध्ये पाऊण कप पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। ही डाळ गॅसवर 4 ते 5 मिनिट छान उकडून घ्यायची। अधूनमधून चमच्याने मिक्स करत राहायचं म्हणजे डाळ करपत नाही। तर इथे आपली प्लेन डाळ म्हणजेच वरण तयार आहे। आता आपण भाज्या करायला घेऊया। सर्वात पहिले आपण आलू मटरची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे। त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं आणि खडे मसाले घालायचे। खड्या मसाल्यांमध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि स्टार फूल घालायचं। हे मसाले तेलामध्ये 1 मिनिट छान परतून घ्यायचे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा तेलामध्ये छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। इथे आपला कांदा छान परतून झाला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा अद्रक पेस्ट घालायची। अद्रक लसूण पेस्ट 1 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायची। आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो 3 ते 4 मिनिट नरम होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं। टोमॅटो छान शिजला आहे। आता आपण टोमॅटो चमच्याने छान मॅश करून घेऊया। आता आपण यामध्ये सुके मसाले घालूया। सुक्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मसाले 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे। आता आपण यामध्ये मटार घालूया। इथे मी फ्रोझन मटर वापरत आहे। तुम्ही फ्रेश मटर वापरले तरी चालेल। मिक्स करायचं आणि 1 ते 1.5 मिनिट ही मटर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची। मटार मसाल्यामध्ये परतून झाली की यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे। इथे मी बटाटे कट करून घेतले आहेत। बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 कप गरम पाणी घालायचं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी कमी किंवा जास्त करू शकता। मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की भाजीवर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची। उकडलेले आलू घातल्यामुळे भाजी जास्त वेळ शिजवायची गरज नाही। 4 मिनिट झाले आहेत। आता आपण झाकण काढूया। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायचा। मिक्स करून घेऊया। तर इथे आपली आलू मटरची भाजी तयार आहे। आता आपण सुकी भाजी बनवायला घेऊया। इथे मी सिमला मिरची आणि फुलगोबीची मिक्स भाजी बनवणार आहे। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवली आहे। त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की त्यामध्ये लसूण पेस्ट घालायची। लसूण पेस्ट अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊया। कांदा लसूण परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आणि हे टोमॅटो 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं।
टोमॅटो परतून छान सॉफ्ट झालं की यामध्ये सुके मसाले घालायचे। सुक्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि आवडीनुसार हिंग घालायचा। हे सर्व मसाले तेलामध्ये 1 मिनिट छान परतून घ्यायचे। मसाले परतून झाले की यामध्ये शिमला मिरची घालायची। इथे मी शिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत। 1 ते 1.5 मिनिट शिमला मिरची छान परतून घ्यायची, म्हणजे शिमला मिरचीचा कचवटपणा कमी होतो। आता यामध्ये स्वच्छ धुतलेली फुलगोबी घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं। फुलगोबी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पाणी न घालता 7 ते 8 मिनिट ही भाजी छान शिजवून घेऊया। 2-3 मिनिटांनंतर झाकण काढून भाजीला चेक करत राहायचं आणि चमच्याने मिक्स करत राहायचं, म्हणजे भाजी करपत नाही। तुम्ही बघू शकता फुलगोबीला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात झाली आहे। तुम्ही बघू शकता भाजीमध्ये शिमला मिरची आणि फुलगोबी व्यवस्थित शिजली आहे। आवडीनुसार कोथिंबीर घालायचा आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तर इथे आपली फुलगोबी आणि शिमला मिरचीची सुकी भाजी तयार आहे। आता आपण श्रीखंड बनवायला घेऊया। इथे मी श्रीखंडासाठी दही रात्रभर एका सुती कापडामध्ये बांधून पाणी निथळायला ठेवलं होतं। दह्यातलं पाणी पूर्णपणे निघण्यासाठी एक गाळणी घ्यायची। गाळणीमध्ये दही एका सुती कापडामध्ये बांधून त्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवून 7 ते 8 तास ठेवायचं, म्हणजे त्यामधून पाणी निथळून जाते। किंवा तुम्ही दही एखाद्या सुती कापडामध्ये बांधून टांगून ठेवू शकता। तर 7 ते 8 तासानंतर दह्याचा असा चक्का तयार होतो। हा चक्का आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हा साधारणतः 1 कप चक्का आहे। यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची, 1 चमचा वेलची पूड घालायची, केशरचं दूध घालायचं। इथे मी 1 टेबलस्पून कोमट दुधामध्ये 7 ते 8 केशरच्या काड्या 15 मिनिट भिजत ठेवल्या होत्या। हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दह्याचा चक्का खूप ड्राय झाला असेल तर आपण पुरण यंत्रामधून जसं पुरण वाटतो त्या प्रकारे दह्याचा चक्का पुरण यंत्रामधून काढून घ्यायचा, म्हणजे तो एकसारखा मॅश होतो। इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालत आहे। परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपलं श्रीखंड तयार आहे। आता आपण श्रीखंड अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। नेक्स्ट आपण पुऱ्या करायला घेऊया। झाकण काढूया आणि इथे परत एकदा 1 ते 1.5 मिनिट कणिक छान मळून घ्यायची। कणिक मळून झाली आहे। आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया। लिंबाच्या आकाराचा एक छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा, गव्हाचं पीठ किंवा तेल लावून घ्यायचं आणि लहान आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। इथे आपली एक पुरी लाटून तयार आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रकारे सर्व गोळ्याच्या पुऱ्या लाटून घेऊया। इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत। आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया। पुऱ्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी घालायची आणि पुरी दोघी बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायची। एक बाजू व्यवस्थित तळून झाली की पुरी झाऱ्याच्या मदतीने उलटून घ्यायची। या प्रकारे दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता पुरी छान फुगत आहे। पुरी दोघी बाजूंनी व्यवस्थित तळून झाली आहे। आता आपण पुरी काढून घेऊया।
आणि या प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेऊया। पुऱ्या तळून झाल्या आहेत। आता आपण भजी तळायला घेऊया। इथे आपलं भज्यांचं बॅटर छान सेट झालं आहे। आता आपण भजी तळायला घेऊया। गरम तेलामध्ये छोट्या आकाराची भजी घालून घेऊया। इथे आपली भजी घालून झाली आहेत। आता आपण मीडियम टू हाय फ्लेम वरती छान सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी तळून घेऊया। इथे आपली भजी तळून तयार आहेत। आता आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊया। इथे आपली सर्व भजी तळून तयार आहेत। आता आपण ताट वाढायला घेऊया। तर अशी ही आपली गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाळी तयार आहे। या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही थाळी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।